नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता बातम्या पाहूया विस्ताराने। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी। राणा जगजित पाटील कुटुंबानं मोफत उपचाराचा कांगावा करून शासनाचे 18 कोटी रुपये लुबाडले। ओमराजे निंबाळकर यांचा प्रचार सभेत घणाघात। तेरणा हॉस्पिटलनं शासनाकडून 18 कोटी 23 लाख रुपये उचलल्याचा ओमराजे निंबाळकर यांचा दावा। महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर व महायुतीच्या अर्चना पाटील यांच्यात लढत। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा। संपर्क 9075 42 66 42। आता बातमी विस्ताराने। उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर व महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील यांच्यात लढत होत आहे। ओमराजे निंबाळकर यांनी मतदारसंघातील गाव भेटीवर भर देऊन मतदारांशी थेट संपर्क करीत आहे। या प्रचारादरम्यान ओमराजे निंबाळकर यांनी महायुतीच्या उमेदवार व आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्यावर टीकेची झोड उडविली आहे। राणा जगजित सिंह पाटील यांच्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत जिल्हाभरातील नागरिकांना मोफत उपचार केलेल्या योजनेचा ओमराजे निंबाळकर यांनी पर्दाफाश केला असून शासनाकडून 18 कोटी रुपये उचलले असल्याचा दावा केलाय। मला आपल्या सगळ्याला अतिशय गंभीर बाब या ठिकाणी लक्षात आणून द्यायची। माझ्या पुढचे उमेदवार जे सांगतायत की आम्ही 50 लाख रुपयाचा खर्च करून सामान्य माणसावर इलाज केले, हे सगळं खोटं आहे। 2012 पासून 2023 पर्यंत या लोकांनी शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत तेरणा नेरुळच्या जे कॉलेज आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, या कॉलेजनं शासनाकडनं 18 कोटी 23 लाख 71,248 रुपयाचं त्या ठिकाणी पैसे उचलले। मला या सभेच्या माध्यमातून त्यांना खरा सवाल आहे की ह्याच्यातनं इलाज केलेले प्रत्येक पेशंट या ठिकाणी समोर आणावे आणि दाखवून द्यावं की तुम्ही शासनाच्या तिजोरीवर कशा पद्धतीने ढल्ला मारलाय, हे सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आणून द्यावं। ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभा मतदारसंघातील भिकार, सारोळा, आर्णी, सुंभा, समुद्रवाणी, कामेगाव, पळसप आदी गावांना भेटी दिली। यावेळी ओमराजे निंबाळकर म्हणाले की जिल्ह्यातील नागरिकांचा नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे मोफत उपचार केला आहे, अशी दिशाभूल पाटील कुटुंब करत आहेत। ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या विरोधात महायुतीकडून अर्चना राणा जगजित सिंह पाटील या निवडणूक लढवत असून निवडणूक प्रचारादरम्यान आपल्या ट्रस्टमार्फत जिल्हाभरातील नागरिकांना मोफत उपचार देत असल्याचं सांगत आहे। या ट्रस्टमार्फत जिल्ह्यातील नागरिकांना मोफत उपचार दिले जातात, तर उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णांकडून आधार कार्ड व इतर आवश्यक कागदपत्रे कशासाठी घेतली जातात, असा प्रश्न केला आहे। हे ट्रस्ट एकीकडे नागरिकांना मोफत उपचार केला असल्याचं भासवत असून शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेत आहे। सन 2012 ते 2023 या 11 वर्षाच्या कालावधीमध्ये एकूण 6,797 रुग्णांना मोफत उपचारासाठी दाखल करून घेतले असून प्रत्यक्षात 4,344 रुग्णांच्या उपचाराकरिता महाराष्ट्र राज्य शासनाकडून रक्कम रुपये 18 कोटी 23 लाख 71,000 रुपये एवढी रक्कम तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या खात्यावरती महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत प्राप्त झाली। सदर ट्रस्टमार्फत जर मोफत उपचार केले जात आहेत, तर नागरिकांकडून आवश्यक ती कागदपत्रे जसे की आधार कार्ड, रेशन कार्ड आणि अन्य आवश्यक कागदपत्रांची पूर्तता कशाकरिता केली जात आहे। याच कागदपत्रांच्या आधारे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहायता निधी तसेच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सहायता निधी व केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाअंतर्गत विविध योजना अंतर्गत दाखवून शासनाचे कोट्यवधी रुपये घेतले जात असल्याचे दाखवून दिले। सदर उमेदवार लोकांची दिशाभूल करत आहेत। निवडणूक प्रचार दरम्यान खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी प्रत्यक्ष पुराव्यानुसार नागरिकांना दाखवून दिले आहे। यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युती प्रदेश अध्यक्षा सक्सेनाताई सलगर, युवा सेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे, डीसीसी बँकेचे संचालक संजय देशमुख, तालुका प्रमुख सतीश सोमाणे, रवी कोरे, आळणीकर, पांडुरंग शिंदे, परीश शिंदे, बापू हारकर, शिवयोगी चपणे, शिवप्रताप कोळी, युवा सेना उपजिल्हा प्रमुख निलेश शिंदे या कार्यकर्त्यांसह गावातील अण्णासाहेब तणमोर,
औदुंबर पाटील, शिवराम पाटील, प्रवीण पाटील, लक्ष्मण पुंड, सतीश शिंदे, मुरहरी पाटील, भीमाशंकर तरणमोर, पांडुरंग शिंदे, परीश शिंदे, बापू हारकर, श्रीमंत पाटील, सागर कोळपे, मधुकर शिंदे, जनार्दन शिंदे, राजभाऊ शिंदे, प्रमोद लाकाळ, विष्णू ढवळे, बाबासाहेब कदम, शिवाजी कापसे, दादासाहेब मोरे, मारुती कदम, श्रीनिवास बचाटे, आप्पा मोहिते, बाबा मुंडे, अण्णासाहेब देशमुख आदी नागरिक उपस्थित होते. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.